सोडवलेली नमुना उदाहरणे y आणि 7.5 1. जर 15 अंश पूर्व रेखावृत्तावर सकाळचे 10 वाजले असतील तर 30 अंश पश्चिम रेखावृत्तावर वाजले असतील. 1. सकाळचे 6. 2. सकाळचे 5. 3. सकाळचे 7. 4. सकाळचे 8. 15 अंश पूर्णांक 45 अधिक 30 अंश x 4 45 अंश 180 मिनिट. अवलिया नोबल मेगा संपूर्ण सामान्य ज्ञान 240 180 मिनिट म्हणजेच 3 तास. पूर्वेकडून 3 तास मागे पश्चिमेकडे यावे तेव्हा सकाळचे 7 वाजले असणार. पर्याय क्र. 3. 2. जर 30 अंश पूर्व रेखावृत्तावर दुपारचे 12 वाजले असतील तर 60 अंश पश्चिम रेखावृत्तावर किती वाजले असतील? 1. सकाळचे 6. 2. दुपारचे 2. 3. सकाळचे 7. 4. यापैकी नाही. 30 अंश पूर्णांक 90% अधिक 60 अंश पेक्षा कमी 4 90 अंश 360 मिनिट 360 मिनिट बरोबर 6 तास मागे 12 ते 6 बरोबर 6 सकाळचे 6 वाजले असणार. पर्याय क्र. 1. सराव 1. भारतीय प्रमाणवेळ ग्रीनिच वेळेपेक्षा पुढे आहे. 1. पहाटेचे 5:30 मिनिट 3. सकाळचे 7:30 मिनिट 2. सकाळचे 6:30 मिनिट 4. पहाटेचे 4:30 मिनिट. एक. भारतीय प्रमाणवेळ ग्रीनिच वेळेपेक्षा 5 तास व 30 मिनिटांनी पुढे आहे. 2. 15 अंश अंतरावरील 2 रेखावृत्तांतील स्थानिक वेळेत 15x4 बरोबर 60 मिनिटांचा फरक असतो. 3. जागतिक संकेतानुसार तारीख व वारातील बदल 180 पूर्व रेखावृत्तावर होतो. 4. भारतातील नागालँड या राज्यामधून कर्कवृत्त जात नाही. 5. महाराष्ट्रातून 20 अंश उत्तर हे अक्षवृत्त जाते. 6. सकाळी 6 वाजता व सकाळी 2 वाजता यामधील फरक 4 तासांचा आहे. 6 ते 2 बरोबर 4. स्टार पूर्णांक 4.15 बरोबर 60 अंश पश्चिम 82 अंश 30 हे भारताचे प्रमाणित रेखावृत्त आहे. 7. 8. 104 अंश 27 वजा 77 अंश 4 27 अंश 108 108 मिनिट म्हणजेच 1 तास 48 मिनिटे. सकाळचे 9:48 मिनिट 9. भारताची प्रमाणवेळ पूर्वशी संबंधित आहे. 10. भारतीय प्रमाणवेळ रेषा मिर्झापूर, उत्तर प्रदेश या शहरातून जाते. कधीकधी परीक्षेत मिर्झापूर पर्याय न देता प्रयागराज, अलाहाबाद देतात, कारण मिर्झापूर हे प्रयागराजच्या जवळ आहे. 11. 2 रेखावृत्तातील अंतर 111 किलोमीटर अगदी काटेकोरपणे म्हणाल तर 111.32 किलोमीटर आहे. 12. 1 अंश फिरण्यासाठी 4 मिनिटे. 13. भारतात 1905 पासून आंतरराष्ट्रीय वाररेषा लागू झाली. एसटी संस्करण ग्रामीण भागातील धडपडणाऱ्या तरुणाईस च्या अर्धा. महाराष्ट्र पब्लिके नोबल मेगा संपूर्ण सामान्य ज्ञान 241 4 4 14. लंडनला पहाटेचे 3 वाजतात तेव्हा प्रयागराजला अलाहाबादला सकाळचे 8:30 वाजतात. खडक व खडकांचे प्रकार. खडकांचा प्रकार: मूळ खडक, रूपांतरित खडक, अग्निज, ग्रॅनाइट, छान, अग्निज, बेसल्ट, हॉर्नब्लेंडे, घाण, अग्निज, गॅब्रो, सर्पमित्र, गाळाचे स्तरीत.
चुनखडी, संगमरवर, गाळाचे स्तरीत, कोळसा, ग्राफाइट, हिरा, गाळाचे स्तरीत, वाळूचा खडक, क्वार्टझाइट, गाळाचे स्तरीत, शेल, शिस्ट, स्लेट. 1. अग्नि एक अग्निज खडक ज्वालामुखी प्रक्रियेतून बाहेर पडणाऱ्या लावारसाचे भूपृष्ठावर व शिलारसाचे भूपृष्ठाखाली घनीभवन होते. त्यापासून निर्माण होणाऱ्या खडकांना अग्निज खडक असे म्हणतात. अग्निज खडकाचे 2 प्रकार पडतात, ते खालीलप्रमाणे. 1. अंतर्निर्मित अग्निज खडक ज्वालामुखी प्रक्रियेदरम्यान ज्या वेळेला शिलारसाचे पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली घनीभवन होऊन या खडकाची निर्मिती होते. उदा. गॅब्रो, ग्रॅनाइट. 2. बरीनिर्मित अग्निज खडक या प्रक्रियेत लावारस भूपृष्ठावर पसरल्यानंतर त्याचे घनीभवन होऊन या खडकाची निर्मिती होते. उदा. महाराष्ट्र पठारावरील बेसॉल्ट खडक. 2. गाळाचे खडक गाळाचे थरावर थर साचतात. वरच्या थरांचा खालच्या थरावर प्रचंड दाब पडतो. या खडकाची त्यामुळे निर्मिती होते. या खडकामध्ये गाळाचे थर स्पष्टपणे दिसतात, म्हणून त्यांना स्तरित खडक असेही म्हणतात. 3. रूपांतरित खडक तप्त लावारसाचा परिणाम होऊन तसेच भू हालचाली होत असताना पडलेल्या दाबामुळे मूळ खडकांतील अग्निज किंवा गाळाच्या स्फटिकांचे पुन्हा स्फटिकीकरण घडून येते. त्यांचे स्वरूप व गुणधर्म बदलून रूपांतरित खडकाची निर्मिती होते. पृथ्वीच्या गती व गतीचे परिणाम. पृथ्वीची परिवलन गती. पृथ्वी स्वतःभोवती फिरते, या फिरण्याच्या गतीस परिवलन म्हणतात. पृथ्वीचे परिवलन हे पश्चिमेकडून पूर्वेकडे होत असते. परिवलनामुळे पृथ्वीवर दिवस व रात्र निर्माण होतात. पृथ्वीची परिभ्रमण गती. सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वी सूर्याभोवती फिरते. पृथ्वीच्या या गतीस परिभ्रमण असे म्हणतात. पृथ्वीची परिभ्रमण कक्षा लंबवर्तुळाकार असते. या गतीला वार्षिक गती असेही म्हणतात. परिभ्रमणामुळे असमान दिवस, रात्री, ऋतुनिर्मिती, सूर्याचे भासमान भ्रमण, तापमानाचे बंध या क्रिया घडून येतात. दक्षिणायन. जून 21 ते डिसेंबर 22 या काळात सूर्य हळूहळू दक्षिणेकडे जात असतो, म्हणून या काळात सूर्याचे दक्षिणायन म्हणतात. उत्तरायन. डिसेंबर 22 ते जून 21 पर्यंत सूर्य हळूहळू उत्तरेकडे जात असतो, यास सूर्याचे उत्तरायन म्हणतात. सूर्याचे भासमान भ्रमण. वास्तविक सूर्य एकाच जागी असतो आणि आस कललेली पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते, त्यामुळे पृथ्वीवरून 1. $241. नोव्ह पब्लिकेशन्स. बघतामा सूर्य उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे सरकत असल्यासारखे आपणास भासते, यास भासमान भ्रमण म्हणतात. 21 जूनला उत्तर गोलार्धात सर्वात मोठा दिवस व सर्वात लहान रात्र असते. 21 जूनला दक्षिण गोलार्धात सर्वात मोठी रात्र व सर्वात लहान दिवस असती. अयन म्हणजे जाणे. जून 21 व डिसेंबर 22 यांना अयनदिन म्हणतात. मार्च 22 व सप्टेंबर 23 यांना विषुव दिन, संपात दिन म्हणतात. या दिवशी दिवस व रात्र समसमान म्हणजे प्रत्येकी 12 तासांचे असतात. संपात स्थिती. ज्यावेळी पृथ्वीचे दोन्ही ध्रुव सूर्यासमोर असतात या स्थितीला संपात स्थिती म्हणतात. मार्च 22 या संपात दिनाला उत्तर गोलार्धात वसंत संपात तर सप्टेंबर 23 या संपात दिनाला उत्तर गोलार्धात शरद संपात म्हणतात. अयन स्थिती. ज्यावेळी पृथ्वीचा कोणताही एक ध्रुव सूर्याकडे जास्तीत जास्त कललेला असतो, त्या स्थितीला अयन स्थिती म्हणतात. वारे व वाऱ्यांचे प्रकार. वाऱ्याचा वेग किमी प्रति तास या परिमाणात मोजतात. वाऱ्याच्या दिशेवर पृथ्वीच्या परिवलनाचा परिणाम होतो. वाऱ्याची मूळ दिशा जास्त दाबाकडून कमी दाबाकडे अशी वाहते. वाऱ्यांचे प्रमुख 3 प्रकार पडतात. 1. ग्रहीय वारे. 2. स्थानिक वारे. 3. हंगामी वारे. 1. ग्रहीय वारे हे वारे वर्षभर वाहतात. या वाऱ्यांचे 3 उपप्रकार पडतात. अ. पूर्वीय वारे. व्यापारी वारे. हे वारे मध्य अक्षवृत्ती जास्त दाबाच्या पट्ट्याकडून विषुववृत्ती कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहतात.
यांची वाहण्याची दिशा सामान्यपणे पूर्वेकडून पश्चिमेकडे असते. ब. पश्चिमी वारे दोन्ही गोलार्धात मध्य अक्षवृत्ती जास्त दाबाच्या पट्ट्यांकडून उपध्रुवी कमी दाबाच्या पट्ट्यांकडे वाहतात. क. ध्रुवीय वारे ध्रुवी जास्त दाबाच्या पट्ट्यांकडून उपध्रुवी कमी दाबाच्या पट्ट्यांकडे जे वारे वाहतात त्यांना ध्रुवीय वारे म्हणतात. 2. स्थानिक वारे जे वारे ठराविक काळात विशिष्ट परिस्थितीमुळे निर्माण होतात व तुलनेने मर्यादित क्षेत्रात वाहतात त्यांना स्थानिक वारे म्हणतात. या वाऱ्यांचे 2 उपप्रकार पडतात. अ. दरीय वारे दिवसा दरीकडून पर्वत शिखराकडे वाहतात. ब. पर्वतीय वारे रात्री पर्वत शिखराकडून दरीकडे वाहतात. ब. खारे वारे दिवसा समुद्राकडून जमिनीकडे वारे वाहतात त्यांना खारे वारे म्हणतात. ड. मतलई वारे रात्री वारे जमिनीवरून समुद्राकडे वाहतात त्यांना मतलई वारे म्हणतात. 3. हंगामी वारे जे वारे विशिष्ट ऋतूत वाहतात त्यांना हंगामी वारे म्हणतात. नोबल मेगा संपूर्ण सामान्य ज्ञान. जगातील प्रमुख स्थानिक वारे. वाऱ्याचे नाव. स्थान. प्रकार. खमसीन. उत्तर आफ्रिका, इजिप्त. उष्ण वारे. सिमम. सहारा व अरेबियन वाळवंट. उष्ण वारे. चिनूक, बर्फ खाणारा. रॉकी पर्वत. उष्ण वारे. सांता येत आहे. रॉकी पर्वत. उष्ण वारे. लू, नॉर्वेस्टर्स. उत्तर भारतीय मैदाने. उष्ण वारे. फॉन. आल्प्स पर्वत. उष्ण वारे. झोंडा. अर्जेंटिना. उष्ण वारे. सिरोको. ग्रीस. उष्ण वारे. बर्ग. द. आफ्रिका. उष्ण वारे. सोलानो. पूर्व स्पेन. उष्ण वारे. हामॅटन. पश्चिम आफ्रिका. उष्ण वारे. भटकंती, मिस्ट्रल. फ्रान्स, स्पेन. थंड वारे. बुस्टर. न्यूझीलंड. थंड वारे. वेली वाव. द. अमेरिका टोक. थंड वारे. ग्रेगेल. माल्टा. थंड वारे. बोरा. ग्रीनलँड, अंटार्क्टिका. थंड वारे. सदर्न बस्टा, ट्रमांटेना. ऑस्ट्रेलिया. थंड वारे. पोम्पेरो. अर्जेंटिना. थंड वारे. ओएल. पिल्लू. वेदरिंग, इरोशन आणि वेदरिंग, इरोशन आणि डिपॉझिशन. अपक्षय वारा, नदी, हिमनदी, सागरी लाटा अशा बाह्यकारक शक्तीमार्फत भूपृष्ठ खडकांची झीज होते यास अपक्षय असे म्हणतात. अपक्षरण खनन, गतिमान बाह्यकारकांमुळे खनन, घर्षण अशा प्रक्रियांमुळे जी झीज होते त्यास अपक्षरण म्हणतात. वहन, अपक्षयामुळे निर्माण झालेले खडकांचे कण वारा, पाणी, सागरी लाटाईमुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहतात यास वहन असे म्हणतात. निक्षेपण, अपक्षरणामुळे निर्माण झालेले बारीक कण, गाळ कोठेतरी साठतो यास निक्षेपण म्हणतात. अपक्षरणाची कारके, अपक्षरणाचे कार्य करणाऱ्या वारा, नदी, हिमनदी, सागरी लाटा व भूजल यांना अपक्षरणाची कारके म्हणतात. ब. अ. नदी. 1. घळई पर्वतीय प्रदेशात नदीचा वेग जास्त असल्यामुळे काठापेक्षा तळाचे खनन जास्त होते. यामुळे तीव्र उताराचे काठ व अरुंद तळ असलेली घळई निर्माण होते. रायगड जिल्ह्यातील उल्हास नदीची घळई प्रसिद्ध आहे. मध्य प्रदेशात जबलपूरजवळ नर्मदा नदीची घळई आहे. 2. महाघळई नदीच्या घळईच्या बाजू जेव्हा अतिशय तीव्र उताराच्या बनतात तेव्हा नदीचे काठ भिंतीसारखे उभे व खोल असतात, त्यास महाघळई म्हणतात. 3. गुळफीत गिरिपाद नदी उगम पावल्यावर वाहताना तिला लहान लहान पर्वताचे अडथळे निर्माण होतात. या अडथळ्यांना वळसे घालताना
2. नोबल पब्लिकेशन्स. नदीला वळणे प्राप्त होतात. या वळणांना पर्वताच्या पायथ्याकडून पाहिल्यास ते गुंफल्यासारखे दिसतात, म्हणून त्यांना गुंफित गिरिपाद म्हणतात. उदा. चिपळूण जवळील वशिष्ठी नदीतील गुंफित गिरिपाद. 4. व्ही आकाराची दरी. नदी प्रवाहातील गाळाचे वहन करण्यात नदीची अधिक शक्ती खर्च होते. परिणामी नदी तळाचे खनन कमी होते. मात्र काठावर तसेच दरीच्या उतारावर खनन जास्त होते. त्यामुळे दरीचे उभट तट रुंदावून दरीला आकार प्राप्त होतो. 5. निदरी. काही नक्षांच्या दरीमध्ये तशाच प्रकारची दुसरी घळई तयार होते. पात्राची खोली खूप वाढते. यास निदरी म्हणतात. 6. धावत्या. नदी प्रवाह झीज झालेल्या भागावरून उतारामुळे वेगाने वाहतो. अशा छोट्या वेगवान प्रवाहास धावत्या म्हणतात. कोकणातील नक्षांच्या उगमाजवळ बहुतेक करून धावत्या बघावयास मिळतो. 7. कुंभगर्त. रांजणखळगा. पाण्याच्या प्रवाहामुळे दगडगोटे नदीपात्रातील खडकांमध्ये एकाच ठिकाणी वर्तुळाकार फिरू लागतात व तेथे खळगा निर्माण होतो. यास रांजणखळगा म्हणजेच कुंभगर्त म्हणतात. उदा. अहमदनगर जिल्ह्यातील निगोज येथील कुकडी नदीच्या पात्रात तसेच पुणे जिल्ह्यातील बेगडेवाडी येथे इंद्रायणी नदीच्या पात्रात रांजणखळगे आहेत. 8. धबधबा. डोंगरावरून वाहताना पाणी जेव्हा एखाद्या कड्यावरून खाली पडते तेव्हा धबधबा तयार होतो. उदा. नर्मदा नदीवरील धुंवाधार व शरावती नदीवरील गिरसप्पा हे धबधबे प्रसिद्ध आहेत. 9. प्रपात. गर्ता. धबधब्याच्या ठिकाणी जेथे उंचावून पाणी पडते तेथे खोलगट खड्डे निर्माण होतात, त्यांना प्रपात गर्ता म्हणतात. 10. गाळाचा शंकू. नदी जेव्हा पर्वतावरून मैदानात प्रवेश करते तेव्हा तिचा वेग कमी होतो. कमी वेगामुळे वजन वाहून नेण्याची क्षमता घटते. यामुळे पर्वताच्या तळाशी प्रवाहात गाळ साचून गाळाचे शंकू निर्माण होतात. 11. त्रिभुज प्रदेश. नदी समुद्रास मिळताना तिला सागरी लाटांचा विरोध होतो. यामुळे नदीच्या मुखाजवळ वाहून आलेल्या गाळाचे निक्षेपण होते. अशा निक्षेपणामुळे गाळाचे त्रिकोणाकृती प्रदेश निर्माण होतात, त्यांना त्रिभुज प्रदेश म्हणतात. 12. पूर मैदाने. पुराच्या वेळी नदीतील बारीक गाळ काठापासून दूरवर नेला जातो, तर भरड गाळ काठावरच साचतो. नदी पात्राच्या दोन्ही बाजूंना गाळ साचून पूरमैदाने तयार होतात. 13. पुरतट. नदीच्या काठालगत साचणाऱ्या भरड गाळामुळे तेथील उंची वाढत जाते व त्यामुळे नदीच्या काठावर पात्राला समांतर असे तट तयार होतात, त्यांना पुरतट म्हणतात. बी. हिमनदी. 1. हिमगवर. बर्फाच्या अपक्षरण कार्यामुळे डोंगर उताराची, खळग्यांच्या तळाची व दोन्ही कडांची झीज होते. कालांतराने या भागाचा आकार आरामखुर्चीसारखा होतो, त्याला हिमगवर असे म्हणतात. 2. शुककूट. जवळच्या दोन हिमगवरांमधील कडांची झीज मोठ्या प्रमाणावर होऊन कडे धारदार बनतात. पर्वतीसारख्या दिसणाऱ्या कडांना शुककूट म्हणतात. 3. गिरीशृंग. पर्वत उताराच्या 3 किंवा 4ही बाजूस हिमगवर तयार झाले असतात, त्यामधील भागाचे उतार अतिशय तीव्र बनतात व त्यांच्या दरम्यानचा शिखराचा भाग शिंगासारखा दिसू लागतो, याला गिरीशृंग म्हणतात. 4. यू आकाराची दरी. हिमनदीच्या अपक्षरणामुळे तिच्या दरीचा म्हणूनच ते परिपूर्ण आहे. 243. तळाकडचा भाग सपाट बनतो. काठती उताराचे बनतात. तळाकडचा भाग जास्त खोल होत गेल्याने दरीला अक्षरासारखा आकार प्राप्त होतो. 5. लोंबती दरी. बर्फ वितळल्यावर उपहिमनद्यांच्या दऱ्या लांबत असल्यासारख्या दिसतात, त्यांना लोंबत्या दऱ्या म्हणतात. 6. हिमोड. हिम नदीच्या सोबत वाहत आलेले पदार्थ अधिक दूरपर्यंत वाहू शकत नाही, त्यांचे ज्या जागी निक्षेपण होते त्यांना हिमोड म्हणतात. 7. हिमोडगिरी. भू हिमोडाचे प्रचंड ढिगाच्या स्वरूपात निक्षेपण होऊन तयार झालेल्या लंबगोलाकार टेकड्यास हिमोडगिरी म्हणतात. 8. हिमोडकटक. काही वेळा हिमोडाच्या निक्षेपणातून नागमोडी वळण असणाऱ्या तीव्र उताराच्या लांबच लांब टेकड्या निर्माण होतात, त्यांना हिमोडकटक म्हणतात. 9. हिमानी सरोवर. हिमगवरच्या रूपात निर्मित गर्तामध्ये पाणी साचते, त्यामुळे छोट्या सरोवराची निर्मिती होते, त्याला हिमानी सरोवर म्हणतात. 10.
सुळका हिमनदीच्या प्रवाहात जेव्हा बेसॉल्टसारखा ज्वालामुखी खडक येतो तेव्हा त्याची झीज होऊ शकत नाही, तो तसाच राहतो, त्यास सुळका म्हणतात. 11. मेषशिला हिमनदीच्या मार्गामध्ये कमी उंचीचा टेकडीसारखा अडथळा आल्यास ज्या भागावरून हिमनदी वर चढते ती बाजू जास्त गुळगुळीत होते व विरुद्ध उताराची बाजू खडबडीत राहते. अशा टेकड्यांना मेषशिला म्हणतात. 12. ड्रमलिन हिमनदीने साचलेल्या डबरीद्वारे निर्माण झालेल्या टेकडीसारखा उपड्या चमच्यासारख्या लंबगालाकार निमुळत्या भूरूपाला ड्रमलिन म्हणतात. वारा. 1. भूछत्र खडक कठोर शिला खंडाखालील मृदू खडक असल्यास निरंतर वाहणाऱ्या वाऱ्यामुळे दीर्घकाळात खालच्या मृदू खडकाचे खनन होते व वरची कठोर शिला एखाद्या छत्रीप्रमाणे भासते, त्यास भूछत्र खडक म्हणतात. 2. अपक्षरण खळगे वाळवंटी प्रदेशातील वाऱ्याच्या जोरामुळे वाळू उचलली जाते व दूरवर वाहून नेली जाते. त्या भागातून वाळू वाहून जाते, तेथे खळगा तयार होतो, त्यास अपक्षरण खळगा म्हणतात. 3. यारदान वाऱ्याच्या वहनामुळे भूपृष्ठावरील मृदू खडक हे त्या दरम्यान असणाऱ्या कठीण खडकाच्या तुलनेत कमी झिजतात. मृदू खडकांच्या अपक्षरणामुळे तेथे पन्हाळीसारखे आकार बनतात व कमी झिजलेले कठीण खडकाचे भाग लांब उंचवट्याच्या रूपात दिसतात, त्यांना यारदान म्हणतात. 4. द्वीपगिरी वाळवंटातील उंच खडकाच्या मृदू आवरणाचे खनन झालेले असते व घुमटाकार खडक भाग शिल्लक राहतो, यास द्वीपगिरी म्हणतात. 5. वादभृष्ट वाळवंटी प्रदेशात अपक्षयामुळे मोठे दगड फुटतात व लहान तुकडे होतात. या तुकड्यांची वाऱ्याच्या अपक्षरण कार्यामुळे झीज होते, त्यांना वेगवेगळे आकार प्राप्त होतात, यास वादभृष्ट म्हणतात. 6. जाळीदार खडक वाळवंटात वेगवेगळ्या प्रकारचे खडक असतात. धुलीकणांच्या प्रहारामुळे मृदू खडकांची झीज होते, तर कठीण खडक 243 तेथेच स्थिर राहतो, यामुळे खडकाला छिद्रे पडतात, यास जाळीदार खडक म्हणतात. 7. झ्युजेन मोठ्या खडकाला खडकाळ भागाला भगदाडे पडतात व वेगवेगळ्या आकाराचे भाग शिल्लक राहतात, त्यांना युजेन म्हणतात. 8. वालुकागिरी वाऱ्याच्या वेगात होणाऱ्या बदलामुळे व मार्गात येणाऱ्या अडथळ्यांमुळे वाऱ्याचा वेग मंदावतो, त्यामुळे वाऱ्याबरोबर वाहणारी वाळू निक्षेपित होते, साचते, यामुळे वाळूच्या टेकड्या निर्माण होतात, त्यांना वालुकागिरी म्हणतात. 9. बारखाण ज्या वालुकागिरीचा आकार कालांतराने चंद्रकोरीसारखा होतो, त्यांना बारखाण म्हणतात. 10. सैफ टेकड्या अरबी भाषेत सैफ म्हणजे तलवार होय, लांबट तलवारीच्या आकाराच्या वालुकागिरीस सैफ टेकड्या म्हणतात. 11. लोएस मैदान वाऱ्याबरोबर वाळूचे सूक्ष्म कण हजारो किमीपर्यंत वाहून जातात व लांब अंतरावर त्यांचे निक्षेपण होते, अशा निक्षेपित वाळूस लोएस मैदान म्हणतात. 12. बालसन पर्वताद्वारे घेरलेल्या व झाकलेल्या वाळवंटी भागाला बालसन म्हणतात. कॅट. 13. अर्ग सहारा वाळवंटात ज्या जमिनीवर वाळूच्या अनेक चादरीचे आवरण पाहावयास मिळते त्यास अर्ग म्हणतात. भूजल. 1. भूजल पातळी भूपृष्ठाखाली साचलेल्या जलाच्या वरच्या पातळीस भूजल पातळी म्हणतात. 2. विलय छिद्रे चुनखडक असलेल्या प्रदेशात भूपृष्ठावरील पाणी वेगातून झिरपते त्यावेळी चुनखडकाचा काही भाग विरघळतो तेव्हा भूपृष्ठावर छिद्रे तयार होतात. ही प्रक्रिया सातत्याने झाल्यास छिद्रे मोठी होतात, त्यांना विलय छिद्रे म्हणतात. 3. गुहा चुनखडकाच्या प्रदेशात विलय छिद्रातून खाली गेलेले पाणी भूपृष्ठाखालून वाहते, तेथे कठीण खडकाचा थर असल्यास पाणी साचते व उताराच्या दिशेने वाहू लागते, तेथील खडकातील चुनखडी सारखी विद्राव्य खनिजे विरघळतात, कालांतराने त्या भागात गुहा तयार होतात. अहमदनगर जिल्ह्यात कान्हूर पठारावर अशी गुहा आहे. 4. लवणस्तंभ चुनखडकाच्या प्रदेशातून क्षारयुक्त पाणी जाताना गुहांच्या छतांतून ते पाझरते, या पाण्याचे बाष्पीभवन झाल्याने उरलेले क्षार गुहेच्या तळाशी व छताशी साचतात. ही प्रक्रिया सतत झाल्याने छताकडे झुंबरांची व तळाकडे स्तंभांची निर्मिती होते, त्यास लवणस्तंभ म्हणतात. 5. विलयन विवर चुनखडीच्या प्रदेशातील चुनखडकांचे भाग विरघळून विवरांची निर्मिती होते, यास विलयन विवर म्हणतात. 6. कोण चुनखडीच्या प्रदेशातील द्रावणाची क्रिया वाढते, अशा वेळी विलयन विवरांचा आकार मोठा होतो, त्यांना कोण म्हणतात. सागरी लाटा. 1.
सागरी कडा लाटांच्या सतत होणाऱ्या माऱ्यामुळे बुशिराच्या पायथ्याजवळील भागाची झीज होते व उभट भाग शिल्लक राहतो, यास सागरी कडा म्हणतात. अशा सागरी कडा रत्नागिरी, जयगड, हरिहरेश्वर ही ठिकाणी बघावयास मिळतात. 2. सागरी गुहा. सागर किनाऱ्याजवळच्या कपारीच्या भागात लाटांचे पाणी भोवऱ्यासारखे फिरल्यामुळे कपारीचा भाग मोठा होऊन गुहांची निर्मिती होते. 3. तरंगदर्शित मंच. खडकाळ भागात सागरी लाटांच्या सततच्या माऱ्याने सागरी कड्यांची झीज होते व हे कडे मागे जातात. त्यांच्या पायथ्याकडे खडकांचा चबुतऱ्यासारखा भाग मंच तयार होतो. अशा मंचांना तरंगघर्षित मंच म्हणतात. रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात असे मंच आहेत. 4. सागरी कमान. सागर किनाऱ्यावरील खडकाचा काही भाग समुद्रापर्यंत पोहोचलेला असतो. या खडकात मृदू खडकांचा भाग असेल तर लाटांमुळे त्यांची झीज होते व कठीण खडक तसाच राहतो. शिल्लक राहिलेला कठीण खडकाचा कमानीसारखा भाग म्हणजे सागरी कमान होय. 5. आखात. सागरी किनाऱ्यावर कठीण व मृदू खडकांचे मिश्र खडक असल्यास लाटांमुळे मृदू खडकांची झीज होऊन पाणी जमिनीत घुसल्यासारखे दिसते. यास आखात म्हणतात. 6. बुशीर. सागर किनाऱ्यावरील कठीण व मृदू मिश्र खडकांपैकी कठीण खडकाची झीज न होता ते तसेच राहतात. ते कठीण खडक सागरात घुसल्यासारखे दिसतात. त्यांना बुशीर म्हणतात. 7. सागरी स्तंभ. सागरी कमानीचा वरचा भाग लाटांमुळे झीजतो, खचतो व उरलेला भाग सागरात तसाच उभा राहतो. तो स्तंभासारखा दिसतो, म्हणून त्यास सागरी स्तंभ म्हणतात. 8. अर्धवर्तुळाकार खळगे. सागर किनाऱ्याला समांतर असे मृदू व कठीण खडक असल्यास मृदू खडकांची झीज होऊन वर्तुळाकार भाग तयार होतो. त्यास अर्धवर्तुळाकार खळगे म्हणतात. 9. पुळण. चौपाटी भांगाची भरती रेषा व उधाणाची भरती रेषा या दरम्यानच्या जागेत बारीक वाळू, मोठी, जाडी भरडी वाळू साचते, त्यास पुळण म्हणतात. अशी पुळणे गणपतीपुळे, चेन्नईजवळ मरीना बीच, दिवे आगर, गुहागर ही ठिकाणी बघावयास मिळतात. 24. 10. वाळूचा दांडा. सागर किनाऱ्याला समांतर वाळूचे दांडे सागरी लाटांनी आणलेल्या शंख, शिंपले, वाळू, खडे, जाड वाळू साचल्याने वाळूचे दांडे तयार होतात. महाराष्ट्रातील रेवदंडा, श्रीवर्धन येथे वाळूचे दांडे बघावयास मिळतात. 11. खाजण. वाळूचे दांडे व सागरी किनारा या दरम्यान असणाऱ्या व मुख्य सागरी पाण्यापासून अलग झालेल्या खाऱ्या पाण्याच्या सरोवरास खाजण किंवा खारकच्छ म्हणतात. केरळमधील वैबनाड, ओडिशामधील चिल्का ही प्रसिद्ध खाजण सरोवरे आहेत. 12. वक्रदंड. तिरकस असणाऱ्या वाळूच्या दांड्यास वक्रदंड म्हणतात. 13. पिला. वाळूच्या दांड्याचे एक टोक जमिनीला लागलेले व दुसरे टोक समुद्रात पसरलेले असते, त्याला पिला म्हणतात. 14. टॉबोलो. किनाऱ्याला लागून असणारे एखादे बेट वाळूच्या दांड्यामुळे किनाऱ्याशी जोडले जाते. बेट व किनारा या दरम्यान पडणाऱ्या वाळूच्या दांड्यास टॉबोलो म्हणतात. 15. एटॉल. घोड्याच्या नालाच्या आकाराच्या प्रवाळभित्तीला एटॉल म्हणतात. 16. अवरोधक. प्रवाळभित्ती समुद्रकिनाऱ्यापासून काही अंतर दूर परंतु त्यास समांतर अशा लांब, विस्तृत व उंच अशा प्रवाळभित्तीस अवरोधक प्रवाळभित्ती म्हणतात. 17. तटीय प्रवाळभित्ती. महाद्वीप किंवा द्वीपाच्या किनाऱ्यावर निर्माण होणारी प्रवाळभित्ती म्हणजे तटीय प्रवाळभित्ती. जगातील सर्वाधिक लोकसंख्येचे मोठे देश. UN स्टेट वर्ल्ड पॉप्युलेशन रिपोर्ट 13 जुलै 2023 नुसार उतरत्या क्रमाने आकडे कोटीमध्ये. 1. भारत 142.86 कोटी. 2. चीन 142.57 कोटी. 3. अमेरिका USA 34 कोटी. 4. इंडोनेशिया 27.75 कोटी. 5. पाकिस्तान 24.5 कोटी. 6. नायजेरिया 23.38 कोटी. 7. ब्राझील 21.64 कोटी. 8. बांगलादेश 17.3 कोटी. 9. रशिया 14.44 कोटी. 10. मेक्सिको 12.84 कोटी.
लोकसंख्येनुसार जगातील लहान चिमुकले देश लोकसंख्या आकडे 13 जुलै 2023 नुसार 1. व्हॅटिकन सिटी 518 2. न्यूयॉर्क 1935 3. तुवालू 11396 4. नौरू 12780 5. कुकपुत्र 17044 6. पलाऊ 7. सॅन मॅरिनो 33642 8. मोनॅको 36298 9. लिचटेनस्टीन 39585 10. मार्शल सन्स 41996 11. सेंट फिट्स आणि नेव्हिस 47755 जगातील सर्वाधिक क्षेत्रफळाचे मोठे देश उतरत्या क्रमाने क्षेत्रफळ लाख चौकिमीमध्ये 1. रशिया 171 2. कॅनडा 99.84 3. चीन 95.72 4. अमेरिका USA आणि 95.22 5. ब्राझील 85.14 6. ऑस्ट्रेलिया 76.92 7. भारत 32.87 8. अर्जेंटिना 27.80 9. कझाकिस्तान 27.24 10. अल्जेरिया 23.81 क्षेत्रफळानुसार जगातील सर्वात लहान देश चढत्या क्रमाने 1. व्हॅटिकन सिटी 0.44 ग 2410 अल्जेरिया क्षेत्रफळानुसार जगातील सर्वात लहान देश चढत्या क्रमाने 1. व्हॅटिकन सिटी 0.44 चौकिमी 2. मोनॅको 2.1 चौरस किलोमीटर 3. नौरू 21 चौक्या 4. तुवालू 26 चौक्या 5. सॅन मॅरिनो 61 चौकिमी 6. लिचटेनस्टाइन 160 चौकिमी 7. मार्शल सन्स 181 चौकिमी 8. सेंट किट्स आणि नेव्हिस 269 चौकिमी 9. मालदीव 289 चौक्या 10. माल्टा 316 पोस्ट्स जगातील प्रदेशांची सांकेतिक नावे 11 413 18058 सांकेतिक नाव शहराचे नाव सांकेतिक नाव शहराचे नाव गुलाबी शहर जयपूर पवित्र भूमी पॅलेस्टाईन कांगारूंची भूमी ऑस्ट्रेलिया बंगालचे दुःखाश्रू दामोदर डोंगरी लोक शेर्पा तंबाखूविरहित देश भूतान भारताचे स्वित्झर्लंड काश्मीर हजार तलावांचा प्रदेश फिनलंड पाचूंचे बेट श्रीलंका गोल्डन पेंगोडांचा प्रदेश म्यानमार सांकेतिक नाव देश शहराचे नाव काळे खंड आफ्रिका नाईलची देणगी इजिप्त उत्तरेकडील व्हेनिस स्टॉकहोम उगवत्या सूर्याचा देश जपान मावळत्या सूर्याचा देश ब्रिटन इंग्लंड चीनचे दुःखाश्रू होय हँग हो युरोपचे क्रीडांगण स्वित्झर्लंड गोऱ्या माणसाचे सांकेतिक नाव देश शहराचे नाव काळे खंड आफ्रिका नाईलची देणगी
इजिप्त, उत्तरेकडील व्हेनिस. स्टॉकहोम, उगवत्या सूर्याचा देश. जपान, मावळत्या सूर्याचा देश. ब्रिटन, इंग्लंड, चीनचे दोखाश्रू. होय, हँग, हो. युरोपचे क्रीडांगण. स्वित्झर्लंड, गोऱ्या माणसाचे थडगे. गिनीचा किनारा. दख्खनची राणी. पुणे, 5 नद्यांची भूमी. पंजाब, भारत. पाऊल 18,058. नोबल मेगा संपूर्ण सामान्य ज्ञान. भारताचे प्रवेशद्वार. मुंबई, आसामचे दोखश्रू. ब्रह्मपुत्रा, सुवर्ण मंदिराचे शहर. अमृतसर, वाघांचा देश. भारत, साखरेचे कोठार. क्युबा, राजवाड्यांचे शहर. कोलकाता, थंडरबोल्टची भूमी. भूतान, युरोपचे कॉकपीट. बेल्जियम, लवगांचे बेट. झांजिबार, बर्फाची भूमी. कॅनडा, सर्वाधिक लोकसंख्येचे देश. भारत 2023 नुसार. मध्यरात्रीच्या सूर्याचा देश. नॉर्वे, प्राचीन जगाची सम्राज्ञी. रोम, पोपचे शहर. रोम, हिंदी महासागराचा मोती. श्रीलंका, इंग्लंडची बाग. कॅट, युरोपचा दारुखाना. बाल्कन प्रदेश, रक्तवर्ण महिला. रोम, पूर्वेचे ब्रिटन. जपान, स्मारकांचे शहर. व्हिएन्ना, ऑस्ट्रिया. जगा 2. 7 बेटांचे शहर. मुंबई, भारत. 7 टेकड्यांचे शहर. रोम, इटली. बिहारचे दोखाश्रू. कोसी, ऑड्रियाटिकची राणी. वेनिस, इटली. पांढऱ्या हत्तींचा प्रदेश. सयाम, थायलंड. मोत्याचे बेट. बहारीन, पार्शियाचे आखात. अरबी समुद्राची राणी. कोचीन, केरळ. भूमध्य समुद्राची किल्ली. जब्राल्टर खाडी. जगाचे चप्पर. पामीरचे पठार, तिबेट. गव्हाचे कोठार. युक्रेन, अफूचे कोठार. अफगाणिस्तान, सोनेरी लोकरची जमीन. ऑस्ट्रेलिया, ग्रॅनाइट सिटी. एबर्डीन, स्कॉटलंडमध्ये. पूर्वेचे पॅरिस. बैरूत, लेबनॉन. पवनचक्क्यांची आणि भूमी. नेदरलँड, जगाचे व्हेनिस. स्टॉकहोम, 1000 हत्तींचा प्रदेश. लाओस, केक्सची भूमी. स्कॉटलंड, जगाचा स्वर्ग. पॅरिस, सोनेरी लोकराची. ऑस्ट्रेलिया, भूमी. नदी. जगातील प्रमुख नद्या व नदीकाठची शहरे. शहर. नदी. टोकियो, जपान. सुमिडा, बगदाद, इराक. वाघ. एम्स्टरडॅम, नेदरलँड. ॲमेझॉन, अलेक्झांड्रिया, इजिप्त. नाईल, लाहोर, पाकिस्तान. रावी, लंडन, इंग्लंड. थेम्स, कराची, पाकिस्तान. सिंधू, बॉन, जर्मनी. न्हाइन, बर्लिन, जर्मनी. स्प्रिन, पेर्थ, ऑस्ट्रेलिया. स्वान, सेंट लुईस, USA. मिसिसिपी, खार्दूम, सुदान. नाईल, अंकारा, तुर्कीये. किजिल. शहरे. नादा. एक व नदीकाठची शहरे. शहरे. नदी. न्यूयॉर्क, USA.
हडसन, डॅन्यूब, व्हिएना, ऑस्ट्रिया, मिसिसिपी, न्यू ऑर्लिन्स, USA, सीन, पॅरिस, फ्रान्स, टायबर, रोम, इटली, शहरे, नदी, कक्षभूमा, शहरे, नदी, न्यूयॉर्क, शहरे, नदी, एक रशिया 100, न्यूयॉर्क, USA, हडसन, बुडापेस्ट, हंगेरी, डॉन्यूब, शहरे, काबूल, अफगाणिस्तान, काबूल, बेलग्रेड, सर्बिया, हॅन्यूब, जगातील प्रमुख देश व राजधान्या, देश, भांडवल, देश, भांडवल, स्वीडन, स्टॉकहोम, नॉर्वे, ओस्लो, नेपाळ, काठमांडू, जपान, टोकियो, आयर्लंड, डब्लिन, जर्मनी, बर्लिन, बांगलादेश, ढाका, पेमेंट, थिम्पू, पोलंड, वॉर्सो, स्पेन, माद्रिद, म्यानमार, रंगून, नेपिडो, मालदीव, पुष्पहार, इराण, तेहरान, चीन, बीजिंग, इस्रायल, जेरुसलेम, अफगाणिस्तान, काबूल, भारत, दिल्ली, पाकिस्तान, इस्लामाबाद, लिबिया, ट्रिपोली, जमैका, किंगस्टन, कोलंबिया, बोगोटा, तुर्की, अंकारा, झिम्बाब्वे, हरारे, पनामा, पनामा, स्वित्झर्लंड, बन, बल्गेरिया, सोफिया, रशिया, मॉस्को, थायलंड, बँकॉक, अमेरिका, वॉशिंग्टन, फ्रान्स, पॅरिस, अझरबैजान, बाकू, फिनलंड, हेलसिंकी, इंग्लंड, लंडन, कॅनडा, ओटावा, पोर्तुगाल, लिस्बन, नायजेरिया, लागोस, क्युबा, हवन, ऑस्ट्रिया, व्हिएन्ना, न्यूझीलंड, वेलिंग्टन, ऑस्ट्रेलिया, कॅनबेरा, सौदी अरेबिया, रियाध, सिंगापूर, सिंगापूर, मलेशिया, क्वालालंपूर प्रशासनिकाल पुत्राजाया, जकार्ता, इंडोनेशिया, नवीन नुस्तरा, इजिप्त, केरो, अर्जेंटिना, ब्युनस आयर्स, मेक्सिको, मेक्सिको सिटी, इटली, रोम, केनिया, नेरोबी, मॉरिशस, पोर्ट लुईस, अल्बानिया, टेरेना, डेन्मार्क, कोपनहेगन, बर्म्युडा, हॅमिल्टन, फिजी, झोप, ब्राझील, ब्राझिलिया, हंगेरी, बुडापेस्ट, बार्बाडोस, ब्रिजटाउन, सोमालिया, मोगादिशू, युक्रेन, कीव, लात्विया,
रिगा, व नदीकाठची शहरे. जगातील प्रमुख नद्या व नदीकाठची शहरे. शहर, नदी, शहरे, नदी. टोकियो, जपान. सुमिडा, न्यूयॉर्क, USA. हडसन, बगदाद, इराक. वाघ, व्हिएना, ऑस्ट्रिया. डॅन्यूब, आम्स्टरडॅम, नेदरलँड. ॲमेझॉन, न्यू ऑर्लिन्स, USA. मिसिसिपी, अलेक्झांड्रिया, इजिप्त. नाईल, पॅरिस, फ्रान्स. देखावा, लाहोर, पाकिस्तान. रवी, रोम, इटली. टायबर, लंडन, इंग्लंड. थेम्स, यांगून, म्यानमार. इरावती, कराची, पाकिस्तान. सिंधू, बँकॉक, थायलंड. मेनम, बॉन, जर्मनी. हाय, चित्तगोंग, बांगलादेश. कर्णफुली, बर्लिन, जर्मनी. स्त्री, मॉस्को, रशिया. मस्कोवा, पेर्थ, ऑस्ट्रेलिया. हम्स, वॉर्सा, पोलंड. विस्सुला, सेंट लुईस, USA. मिसिसिपी, प्राग, झेक गणराज्य. विटावा, खार्दूम, सुदान. नाईल, ब्युनोस आयर्स, अर्जेंटिना. ला प्लाटा, अंकारा, तुर्कीये. किजिल, सिडनी, ऑस्ट्रेलिया. डार्लिंग, $245. नोबल पब्लिकेशन्स. बुडापेस्ट, हंगेरी. डॅन्यूब, ओटावा, कॅनडा. सेंट लॉरेन्स, माद्रिद, स्पेन. मॅग्नेसिस, लिस्बन, पोर्तुगाल. टंगस, शिकागो, USA. शिकागो, कीव, युक्रेन. निपर, काबूल, अफगाणिस्तान. काबूल, बेलग्रेड, सर्बिया. हॅन्यूब, 000600. पोलंड. नोबल मेगा संपूर्ण सामान्य ज्ञान. जगातील प्रमुख सरोवरे. सरोवराचे नाव. स्थान, पाणी. अरल समुद्र. कझाकिस्तान. खारे, बैकल तलाव. रशिया. गोडे, मिशिगन तलाव. अमेरिका. गोडे, व्हिक्टोरिया. आफ्रिका. गोडे, लेक सुपिरियर. USA. कॅनडा. गोडे, अरबी समुद्र, भारत. खारे, कॅस्पियन समुद्र. रशिया, इराण. खारे. जगातील प्रमुख पर्वत. जगातील प्रमुख पर्वतरांगा. डोंगर, जागा. हिमालय. आशिया, भारत. आल्प्स. युरोप. अँडीज. दक्षिण अमेरिका. फुजियामध्ये. जपान. खडकाळ. उत्तर अमेरिका. प्रबोधन.
जगातील 7 नवीन आश्चर्ये. आश्चर्य. चिचेन इट्झा. स्थान. युकाटन, मेक्सिको. ख्रिस्ट द रिडीमर. रिओ डी जानेरो, ब्राझील. कोलोसियम. रोम, इटली. चीनची भिंत. चीन. माचू पिच्चू. कुझको, पेरू. ताजमहाल. आग्रा, भारत. पेट्रा. जॉर्डन. तील प्रमुख जमाती. करू शकले. जमात. अनेकदा. स्थळ. अमेरिका. लॅब. युरोपियन टुंड्रा. मध्य आशिया. जगातील प्रमुख जमाती. करू शकले. जमात. स्थळ. जमात. स्थळ. बीई. रेड इंडियन. उत्तर अमेरिका. लॅब. युरोपियन टुंड्रा. किरगिझ. स्टेप्स, मध्य आशिया. पेग्मी. कांगो खोरे. सॅमोइड. रशिया एशियन टुंड्रा. बदाऊन. सहारा. झुलू, मसाई. पूर्व आफ्रिका. याकूत. रशियन टुंड्रा. गाउचो. पॅम्पास. हौसा. घाना. बिंदिबू. ऑस्ट्रेलिया. पापुआन. न्यू गिनी. बोरो भारतीय. ब्राझील ॲमेझॉन खोरे. बुशमेन. कलहारी वाळवंट. गौशो. दक्षिण अमेरिका. एस्किमो. कॅनडा, ग्रीनलँड. आयनू. जपान. सेमांग. मलेशिया. वेददास. श्रीलंका. माओरी. न्यूझीलंड. हैडा. USA. जगातील प्रमुख सागरी गर्ता. कोण? महासागर. खोली सुमारे मीटर. टू. मारियाना. पॅसिफिक. 11,034. FR. टोंगा. पॅसिफिक. 10,882. फिलिपिन्स. पॅसिफिक. 10,554. ब्रा. क्युरिल कामचटका. पॅसिफिक. 10,552. माल. केरमाडेक. पॅसिफिक. 10,047. अवयव. सुंदा, जावा. हिंदी. 7,450. व्याज. ओबी. हिंदी. 6875. जगातील प्रमुख महासागर. महासागर. क्षेत्रफळ चौकिमी. पॅसिफिक महासागर. 1,6,62,40,977. अटलांटिक महासागर. 8,65,57,402. हिंदी महासागर. 7,34,26,163. दक्षिण महासागर. 2,03,27,000. आर्क्टिक महासागर. 1,32,24,479. संदर्भ. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक इयत्ता 11वी भूगोल. 21. जगातील सर्वात मोठी बेटे. बेट. स्थान. ग्रीनलँड. आर्क्टिक महासागर. न्यू गिनी. पॅसिफिक महासागर. बोर्निया. हिंदी महासागर. मादागास्कर. हिंदी महासागर. बफिन. उत्तर अटलांटिक. जगातील प्रमुख देश व संसदगृहे. देशाचे नाव. संसदेचे नाव. देशाचे नाव. संसदेचे नाव. भारत. संसद. पाकिस्तान. नॅशनल असेंब्ली.
अमेरिका, काँग्रेस, स्वीडन, रिक्सडेंग, इंग्लंड, पार्लमेंट, बांगलादेश, जातीय संसद, जपान, डाएट, नॉर्वे, सुरू होत आहे, रशिया, ड्यूमामध्ये, अफगाणिस्तान, शुरा, आयर्लंड, डेल, इराण, मजलिस, स्पेन, कोर्टेस, पोलंड, सेजम, भूतान, सांगडू, जर्मनी, बुंडेस्टॅग, बुंडेस्ट्रोट, नेपाळ, राष्ट्रीय पंचायत, इस्रायल, नेसेट, मालदीव, मजलिस, आर्मेनिया, नॅशनल असेंब्ली, चीन, पीपल्स नॅशनल असेंब्ली, म्यानमार, डेपलेशन, द आफ्रिका हाऊस. जगातील प्रमुख देश व संसदगृहे. देशाचे नाव, संसदेचे नाव. देशाचे नाव, संसदेचे नाव. भारत, संसद. पाकिस्तान, नॅशनल असेंब्ली. अमेरिका, काँग्रेस. स्वीडन, रिक्सडेंग, इंग्लंड, पार्लमेंट, बांगलादेश. जगातील प्रमुख देश व संसदगृहे. देशाचे नाव, संसदेचे नाव. देशाचे नाव, संसदेचे नाव. भारत, संसद. पाकिस्तान, नॅशनल असेंब्ली. अमेरिका, काँग्रेस. स्वीडन, रिक्सडेंग, इंग्लंड, पार्लमेंट, बांगलादेश, जातीय संसद, जपान. चीन, पीपल्स नॅशनल असेंब्ली. म्यानमार, डेपलेशन, द आफ्रिका हाऊस ऑफ असेंब्ली. लिबिया, जनरल पीपल्स काँग्रेस. तुर्कस्तान, नॅशनल असेंब्ली. स्वित्झर्लंड, फेडरल असेंब्ली. फ्रान्स, नॅशनल असेंब्ली. ऑस्ट्रेलिया, फेडरल पार्लमेंट. अर्जेंटिना, नॅशनल काँग्रेस. कॅनडा, नॅशनल असेंब्ली. ब्राझील, नॅशनल काँग्रेस. केनिया, राज्य सामान्य. मलेशिया, पार्लमेंट. नेदरलँड, ग्रेट पीपल. तुर्कस्तान, नॅशनल असेंब्ली. स्वित्झर्लंड, फेडरल असेंब्ली. फ्रान्स, नॅशनल असेंब्ली. ऑस्ट्रेलिया, फेडरल पार्लमेंट. अर्जेंटिना, नॅशनल काँग्रेस. कॅनडा, पार्लमेंट. ब्राझील, नॅशनल काँग्रेस. केनिया, नॅशनल असेंब्ली. मलेशिया, पार्लमेंट. नेदरलँड, राज्य सामान्य. अंगोला, नॅशनल असेंब्ली. मंगोलिया, ग्रेट पीपल खुराल. सुदान, नॅशनल असेंब्ली. सिरिया, पीपल्स कौन्सिल. सकी, उत्तर अमोनी. नोबल मेगा संपूर्ण सामान्य ज्ञान. 247. प्रमुख देश व त्यांची राष्ट्रीय चिन्हे. देश, राष्ट्रचिन्ह. भारत, सिंहस्थ राजमुद्रा. जर्मनी, मक्याचे कणीस. इराण, गुलाब. इटली, पांढरी लिली. श्रीलंकेचा सिंह. रशिया, विळा हातोडा. ऑस्ट्रेलिया, कांगारू. 3. इंग्लंड, गुलाब. धर्म आणि संस्था.
ची राष्ट्रीय चिन्हे. देश. राष्ट्रचिन्ह. पाकिस्तान. चंद्रकोर व तारा. स्पेन. गरुड. आयर्लंड. त्रिदल पाने. डेन्मार्क. बीटचा वृक्ष. इजिप्त. कमळ. फ्रान्स. लिली. अमेरिका. सुवर्ण गरुड. चीन. ड्रॅगन. संस्थापक. धर्म आणि संस्थापक. धर्म. संस्थापक. धर्म. संस्थापक. हिंदू धर्म. भारतात स्थापन. बौद्ध धर्म. गौतम बुद्ध. जैन धर्म. वर्धमान महावीर. इस्लाम धर्म. मोहम्मद पैगंबर. ज्यू धर्म. मोझेस तोरा. ख्रिश्चन धर्म. येशू ख्रिस्त. शीख धर्म. गुरु नानक. शिंटो धर्म. जपान. करू शकले. प्रमुख धर्म व त्यांचे ग्रंथ. धर्म. धर्मग्रंथ. नोबल. हिंदू. रामायण, महाभारत, भगवद्गीता. मुस्लिम, इस्लाम. कुराण. शीख. गुरु ग्रंथ साहेब. ख्रिश्चन. बायबल. बौद्ध. त्रिपिटक. पारशी. जैन अवेस्ता. जैन. उत्पन्न. ज्यू. तोरा. प्रमुख धर्म व त्यांची प्रार्थनास्थळे. धर्म. प्रार्थनास्थळे. हिंदू. मंदिर, देऊळ. मुस्लिम. मशीद. शीख. गुरुद्वारा. ख्रिश्चन. चर्च. बौद्ध. विहार. पारशी. आग्यारी. जैन. जैन मंदिर. ज्यू. सिनेगॉग.